सुपर एल निनोचं संकट. पण गुजरातमधील शहरं पाण्याखाली का गेली? सुपर एल निनोमुळे देशावर दुष्काळाचं संकट असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या अंदाजानुसार देशातील काही भागात अत्यल्प पाऊस होत आहे, तर काही भागात अक्षरशः ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या 2 दिवसात गुजरातच्या काही भागात प्रचंड पाऊस कोसळला आहे. त्यात नद्यांना पूर आलाय, अनेक शहरांमध्ये पाणी घुसलं आहे, तर अनेक ठिकाणी वाहनं वाहून गेली आहेत. 40,000हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. नक्की काय घडलं? एवढा विक्रमी पाऊस का झालाय? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र गुजरात सीमेवर बसलेल्या किनारपट्टी लगतच्या उंबरगाव शहरावर आभाळ कोसळलंय. वलसाड जिल्ह्यातील या शहरात 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळलाय. हा एक विक्रम आहे. 24 दिवसात सर्वाधिक पाऊस पडणारे हे देशातील तिसरे शहर ठरले आहे. उंबरगाव येथे 23 जुलैपर्यंत 24 तासात 1064 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार भारताच्या इतिहासातील 24 तासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. मेघालयातील चेरापुंजी येथे 16 जून 1995ला 1563 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. हा देशातील सर्वाधिक पाऊस होता. लक्षद्वीपमधील अमिनी देवी 1168 मिलीमीटर पावसाची नोंद 6 मे 2004 रोजी. तर आता गुजरातमधील उंबरगाव येथे 24 तासात 1064 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 24 तासात सर्वाधिक पाऊस पडणारे हे तिसरे ठिकाण आहे. 100 सेंटीमीटरहून अधिक पाऊस केवळ 24 तासात झाल्याने वलसाड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक भागात बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे. वलसाड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. उंबरगाव 1064 मिमी, कपराडा 794 मिमी, धारमपूर 562 मिमी, वापी 550.4 मिमी, पारडी 514 मिमी, नानी पालसन 460 मिमी, वलसाड हवामान केंद्र 392 मिमी पावसाची नोंद झाली आहे. IMDच्या माहितीनुसार वलसाड जिल्ह्यात सलग 2 दिवस अतिवृष्टी झाली आहे. 22 जुलै रोजी कपराडा येथे 417 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर 23 जुलै रोजी उमरगावसह जिल्ह्यातील अनेक भागात विक्रमी पाऊस झालाय. आता एवढा विक्रमी पाऊस का झालाय? भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. दक्षिण गुजरातमधील या अतिवृष्टीमागे 3 हवामान प्रणालींचा एकत्रित परिणाम कारणीभूत ठरला आहे. मध्य प्रदेशावरील वरच्या स्तरातील चक्रीय वाऱ्यांची स्थिती पश्चिमेकडे सरकत राजस्थानकडे गेली आहे. त्यामुळे मान्सूनचा द्रोणीय पट्टा नेहमीपेक्षा दक्षिणेकडे राहिल्याने मोठ्या प्रमाणात आर्द्रतेचे संकेतद्रंश झाले आहे. जम्मू काश्मीर परिसरातील पश्चिमी विक्षोभ आणि मान्सून प्रणाली यांचा परस्पर परिणाम झाला आहे. त्यामुळे येथे विक्रमी पाऊस झाला असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. एकीकडे एल निनोचा फटका बसेल अशी परिस्थिती आहे, तर दुसरीकडे वेगळी हवामान परिस्थिती निर्माण होऊन एकाच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी पाऊस होणे ही धोक्याची घंटा असल्याचं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. एकूण या संपूर्ण घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.